नमस्कार. अवतीभोवती या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं सगळ्यांचं इथं स्वागत. आज मी थोड्या गॅपनी आले, पण एक चांगला विषय घेऊन आलेली आहे. महाराष्ट्रातलं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, जे राजकारणामधलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे, असे शरद पवार यांच्याबद्दल अलीकडेच एक पुस्तक प्रकाशित झालेले आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत एम.बी. पाटील आणि या पुस्तकाचं नाव आहे दगाबाज. तर या पुस्तकाविषयी मी थोडंफार बोलणार आहे. आता नावावरूनच आपल्याला कळतं दगाबाज म्हणजे या पुस्तकात शरद पवारांबद्दल काही गौरवोद्गार तर नक्कीच काढलेले नाही आहेत. मग नक्की या पुस्तकाचा विषय काय आहे? तर हे पुस्तक नुसतं जरी आपण चाललं तरी आपल्याला समजतं की शरद पवारांबद्दल त्यांनी जी अनेक गैरव्यवहार म्हणा किंवा घोटाळे केले म्हणा किंवा पद्धतशीरपणे संस्था कॅप्चर कशा केल्या किंवा एखाद्याची राजकीय कारकीर्द कशी संपवली याचं विवेचन लेखकांनी दिलेलं आहे. आता हे जे एम.बी. पाटील आहेत हे शरद पवार यांच्याबरोबर 20 वर्ष राहिलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते जेव्हा तरुण होते, म्हणजे लेखक एम.बी. पाटील जेव्हा तरुण होते त्यावेळेला त्यांना शरद पवारांबद्दल प्रचंड आदर होता, रिस्पेक्ट होता आणि त्यामुळेच ते त्यांचे एकदम स्ट्रॉंग समर्थक झाले आणि त्यांच्या प्रत्येक सभेला जायचे किंवा त्यांना ते फॉलो करत होते. पण जसजसे ते मोठे होत गेले, त्यांची वैचारिक प्रगल्भता जशी जशी वाढत गेली तसं त्यांना कळलं की शरद पवार हे जे आहेत ते जसे वाटतात तितके साधे नाही आहेत. साधे नाही आहेत म्हणजे काय? तर त्यांचं राजकारण हे फक्त त्यांच्या स्वतःभोवती राहतं. त्यांनी लोकांचा, जनतेचा विचार कधीच केला नाही. त्यांनी अशाच गोष्टी कायम केल्या ज्यामध्ये त्यांचा स्वार्थ साधला जाईल, त्याच्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणं दिली. आता शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्रिमंडळात काही काळ ते कृषी मंत्रीही होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ते संस्थापक आहेत. 60 वर्षांपेक्षा जास्त काळ हा या माणसाचा राजकारणात गेलेला आहे. अशा व्यक्तींबद्दल म्हणजे अशा व्यक्तीबद्दल लिहिणं हे मुळात धाडसाचं आहे. ते उघडपणे लिहिणं, छापणं, पुस्तक रूपात प्रकाशित करणं ही साधीसुधी गोष्ट नाही आहे. मग असा विचार येतो की शरद पवारांबद्दल अशा अनेक गोष्टी आपण अनेकदा वर्तमानपत्रातनं वाचलेल्या आहेत, काही आपण न्यूज चॅनलवरनं पण पाहिलेल्या आहेत, पण आपण कधी या तळाशी गेलो नाही. कारण आपण सर्वसामान्य माणूस, आपण फक्त वाचतो आणि सोडून देतो. आणि आपली धारणा अशी आहे आणि जी बऱ्याच अंशी खरीही आहे की कोणताही राजकीय पक्ष हा 100% चांगला नसतोच. कोणताही राजकीय पुढारी हा 100% धुतल्या तांदळा इतका स्वच्छ नसतो. आपण हे गृहीतच धरलेलं आहे आणि त्यामुळेच मला वाटतं की आपण मध्यमवर्गीय फक्त आपल्या कुटुंबापुरतं बघणारे आहोत आणि म्हणून आपण या सगळ्या प्रकारात पडत नाही आणि आपल्याला तसं पडायचं काही कारणही नाही. पण हे पुस्तक जेव्हा माझ्या हातात आलं तेव्हा मला अगदी ते थोड्या काळापुरतं देण्यात आलं होतं आणि मी एक उत्सुकता म्हणून ते वाचत गेले. मी 80% ते पुस्तक वाचले, पूर्ण अगदी स्टार्टिंगपासून एंडपर्यंत नाही वाचलं, कारण मला वेळेची मर्यादा मला ज्यांनी कोणी दिली होती पुस्तक त्यांनी दिली होती. पण तरीसुद्धा मी वाचलेलं आहे ते पुस्तक आणि त्या पुस्तकाची मागणी मी नोंदवलेली आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर माझी खूप निराशा झाली, म्हणजे दुःख झालं की एक मराठी माणूस एवढा म्हणजे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि त्याची एवढी काळी बाजू असू शकते, हा माणूस एवढा स्वार्थी असू शकतो. आज या पुस्तकामध्ये एक प्रकरण आहे की त्यांनी सहकारी संस्था कशा ताब्यात घेतल्या, सगळ्या ठिकाणी आपलं वर्चस्व कसं निर्माण केलं. A.R. अंतुले हे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला शरद पवारांना हा निर्णय जो होता त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचा तो आवडला नव्हता आणि त्यामुळे ते ह्याच प्रयत्नात होते की अंतुलेंची सत्ता पाडायची आणि त्यासाठी
नसलेल्या सिमेंट घोटाळ्यामध्ये त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे अंतुले साहेबांना गोवलं आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरनं पायउतार व्हायला लागलं. आता असा विचार येतो की जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा तरी महाराष्ट्राची अशी काय विशेष प्रगती झाली होती, किंवा ते जेव्हा कृषी मंत्री होते केंद्रामध्ये त्यावेळेला सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्याच नव्हत्या. शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी काही मोठं भरघोस सहाय्य तेव्हाही दिलं नव्हतं. मग असं असून सुद्धा हा माणूस अजून आपलं अस्तित्व टिकून आहे आणि त्यांच्या विरोधात जाण्यास म्हणजे असे कोणतेही ठोस पुरावे अजून कोणाला मिळालेले नाहीत. अनेक जण त्यांच्या अनेक गोष्टींबद्दल बोलतात, पण तरीसुद्धा या व्यक्तिमत्वाबद्दल काही ठोस पुरावे आपल्याला मिळालेले नाहीत आणि त्यामुळे त्यांची दहशत ही प्रचंड आहे. आता या लेखकांनी असं म्हटलं आहे की जेव्हा त्यांनी हे पुस्तक लिहिलं तेव्हा ते म्हणजे प्रकाशित करण्यासाठी अनेक मान्यवर प्रथित यश प्रकाशन संस्थांना त्यांनी भेटी दिल्या, पण त्या प्रकाशकांनी त्यांना सांगितलं हे पुस्तक पाहिल्यानंतर की आम्ही हे छापू शकत नाही आणि हात जोडून त्यांना विनंती केली की अशा प्रकारची पुस्तकं आमच्याकडे छापायला आपण आणत जाऊ नका. तुम्ही दुसऱ्या कुठच्याही विषयावर पुस्तक लिहा, आम्ही ते जरूर छापू, त्याची खूप जाहिरात करू आणि त्याचा खपही तुम्हाला चांगला करून देऊ, पण कृपया हे पुस्तक मला देऊ नका छापायला. त्यानंतर त्यांच्या पुढे प्रश्न आला की मग हे कोण प्रकाशित करणार, म्हणून त्यांनी स्वतःच त्यांचं अतिथी प्रकाशन म्हणून ही प्रकाशन संस्था आहे त्या संस्थेतर्फेच त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्याच्यानंतर एका मुलाखतीत हे जे लेखक आहेत MB पाटील यांनी असंही विधान केलेलं आहे की हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यांना हजारो कॉल आले. या हजारो कॉलमध्ये अनेक कॉल हे धमकी देणारे होते, काही कॉल समजावणीच्या स्वरात आले होते, तर काही कॉल जे होते ते वेगळ्या पद्धतीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. तरी हा माणूस निडरपणे राहतोय हे सुद्धा एक आश्चर्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी असंही म्हटलेलं आहे की मी केलेल्या आरोपांमध्ये किंवा मी जी प्रकरणं बाहेर काढली त्याच्यामध्ये जर काही खोटेपणा असेल आणि त्याच्या विरोधात माझ्यावर जर न्यायालयात खटला झाला तर त्या खटल्या पुढे मी योग्य ते पुरावे सादर करू शकतो, एवढी माझी तयारी आहे. आणि असं असून सुद्धा आज प्रसारमाध्यमांनी याची विशेष दखल घेतलेली मला वाटत नाही किंवा सर्वसामान्य माणसांनी याच्यावर काही उहापोह केलेला आढळत नाही. याचंच वाईट वाटतं. म्हणजे आज मध्यमवर्ग पूर्ण संपला आहे का, आपल्याला याची गरजच नाही का? आता हे पुस्तक प्रकाशित झाले हे लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रकाशित झालेलं आहे, तरी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये किंवा रिझल्टमध्ये त्याचा काही विशेष परिणाम झालेला आपल्याला दिसत नाही. पण आता विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीत तरी मला असं वाटतं मध्यमवर्गीय लोकांनी याचा जरूर विचार करावा, कारण आता मध्यमवर्ग हा हळूहळू संपत चाललेला आहे. मराठी माणूसही संपत चाललेला आहे, हिंदू माणूसही संपत चाललेला आहे. त्यामुळे एक हिंदू म्हणून मध्यमवर्गीय म्हणून जर महाराष्ट्राला चांगलं व्यक्तिमत्व, मुख्यमंत्री म्हणून चांगला पक्ष आपल्याला हवा असेल तर आपण याचा सखोल विचार केला पाहिजे, याच्यावर विचार मंथन केलं पाहिजे आणि निवडणुकीत हे दाखवून दिलं पाहिजे की आपण कोणाच्या बाजूने आहोत आणि का आहोत. ही आता काळाची गरज आहे मला असं वाटतं. कारण आता राष्ट्रवादीचे जे मित्र पक्ष आहेत, उदाहरणार्थ शिवसेना, उद्धव ठाकरे गट यांचं आजच एक विधान आलेलं आहे की आज आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ बोर्डाच्या संदर्भात काही निर्णय घेतलेले आहेत, तर या निर्णयाविरुद्ध आंदोलन करायची भाषा त्यांनी वापरलेली आहे. त्यांना करायचं ते करू देत, तो काही आपला मुद्दा नाही. पण एक प्रश्न असा येतो की बांगलादेशामध्ये आता जेव्हा सत्तांतर होत आहे आणि तिथल्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत, तिथली मंदिरं पाडली जात आहेत, तर हा शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट काहीच का नाही बोलत? का हिंदूंना परत आणण्याची भाषा नाही करत? का आता त्यांच्यावर अत्याचार होतोय म्हणून त्याचा निषेध करत, एक निषेध तरी साधा नोंदवा, तुम्ही काही कृती करू नका पण एक हिंदू म्हणून तरी निषेध नोंदवा. आज मुसलमानांच्या वक्फ बोर्डाबद्दल काही निर्णय घेतला तर तुम्ही लगेच शस्त्र उचलता, आंदोलन करायची भाषा करता. तो तुमचा राजकीय भाग असेल, काही असेल,
पण मग हिंदूंवर अत्याचार होत आहेत, तिथे हिंदू मारले जात आहेत, त्यांना भारतात बोलवा, त्यांचं पुनर्वसन करा, असं का नाही बोललं जात? का नाही बोललं जात? आज बांगलादेशातनं रोहिंगे येत आहेत, खोटी मतदान कार्ड बनवत आहेत आणि मतदान करतायत. हे सगळं खुलेआम चालू आहे. त्यांनाही आपण पूर्णपणे डिपोर्ट करू शकत नाही आहोत. मग जर अशा लोकांना आपण पुन्हा महाराष्ट्राच्या सत्तेत आणलं, त्यांच्याच लोकांना आपण जर मुख्यमंत्रीपद बहाल केलं, तर जरा विचार करा, हिंदूंची अवस्था काय होईल, मराठी माणसाची अवस्था काय होईल. अर्थात याची सत्यता पडताळून पाहणं फार गरजेचं आहे, याच्यावर विचार करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे पुस्तक आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत याच्या आतला आशय तरी पोचवा कमीत कमी, कारण हे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे. या पुस्तकाचे जे लेखक आहेत MB पाटील यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे, तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तिथे जर आपण त्याची ऑर्डर नोंदवली तर ते पुस्तक आपल्याला मिळू शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की हे पुस्तक वाचावं सर्वसामान्य नागरिकांनी आणि याच्यावर आपले विचार आपापसात तरी, उघडपणे नाही पण आपापल्या ग्रुपमध्ये तरी व्यक्त करावे आणि बाकीच्या राजकीय पक्षांना सुद्धा सांगावं की असं हे होत असताना सुद्धा तुम्ही गप्प का? प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा याची चर्चा का घडत नाही? या सगळ्याचा शोध घ्यावा आणि त्यातून योग्य तो बोध घ्यावा आणि आपलं व्हॅल्युएबल मत जे आहे ते येत्या विधानसभेच्या निवडणुकीत तरी घरी बसून न राहता किंवा जॉईंट हॉलिडे तेव्हा पण बहुतेक येत आहेत, तर त्यावेळेला कुठे फॅमिली ट्रिपला न जाता बहुमताने बाहेर पडून 100% मतदान महाराष्ट्रात करण्याचा संकल्प करूया आणि चांगलं जे मध्यम वर्गांना सपोर्ट करणार आहे, जे हिंदूंना संरक्षण देणार आहे आणि जे त्यातल्या त्यात कमी वादामध्ये असलेलं सरकार किंवा पक्ष आहे त्यांनाच मत द्यावं अशी माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका विषयावर. नमस्कार.